हाय, मी धनश्री स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये। आजचा दिवस कसा होता हे मी पुढे तुम्हाला सांगतेच। त्याआधी आजची रांगोळी अशी काहीशी होती आणि माझी आज लेक खूप खुश होती, कारण कधी नव्हे ते माझ्या सासूबाई राहायला आल्या होत्या। त्यामुळे तिचं त्यांना पोयम म्हणून सांगणं चालू होतं। बघा तुम्हाला काही समजते का? Don't you, I don't you. पोयम म्हणून दमून माझी लेक गुडूप छान अशी झोपली होती। इव्हनिंगच्या वेळी आम्ही या पद्धतीने सासूबाईंनी खूप दिवस झाले रंकाळा बघितला नसेल, या हिशोबाने रंकाळा पाहायला गेलो आणि आजी सोबत आहे म्हणून माझे लेकीचे पाय दुखायला लागले, म्हणून तिला आजीने या पद्धतीने उचलून घेतलं होतं। येता येता हा व्ह्यू बघणं मॅन्डेटरी असतो माझ्यासाठी, तो पाहिला आणि वेळ झाल्यामुळे जास्त काही शूट घेतलं नाही। नेक्स्ट डे दिवशी खूप सारी भाजी आणली होती, मग माझं नीट करायचं चाललं होतं। मग सासूबाई म्हटल्यात चल मी पण थोडी मदत करून देते, तर दोघींनी मिळून या पद्धतीने भाजी नीट करून ठेवली। त्यानंतर जेवण बनवायला घेतलं। जेवणामध्ये आधी मी भाकरी बनवून घेतल्या आणि माझ्या लक्षात आलं की पुरणपोळीचं थोडंसं पुरण शिल्लक आहे। त्यानंतर मग म्हटलं चला पुरणपोळी पण बनवून घेऊया। मग परत आणि पुरणपोळीचा घाट घातला। असं बनवून मी सगळंच जेवण बनवून घेतलं आणि पुरणपोळी पण खूप छान झाली होती। आणि त्यानंतर मग सगळ्यांनी मस्त अशी जेवणं करून घेतली आणि आम्ही तर लवकर जेवतोच। मग आता सोबत सासूबाई पण असतात, त्यामुळे सगळेच मिळून लवकर जेवण करून घेतो आणि त्यानंतर मग जेवलेली ही सगळी अशी भांडी घासून घेतली आणि कितीही काम असलं तरी ही भांडी काही सुटत नाहीत। चला व्हिडिओ पण इथे सेंड करते, बाय।